विद्यापोटे हे नक्की विजयी होतील आणि मोठ्या मताधिक्याने ते विजयी होतील असा विश्वास त्यांनी वर्तवलाय। ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याच्या मनपा शाळेत सध्या पोहोचलेले आहेत, तर वाशीतील मनपा शाळेत गणेश नाईक हे दाखल झालेले आहेत। विद्यार्थ्यांना फुलांचं वाटप करत आज शाळा प्रवेशोत्सव साजरा होतोय आणि यासाठीच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या विविध शाळांमध्ये पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील पिंपरीमधील शाळेत जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधलेला आहे आणि आता उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याच्या शाळेत सध्या पोहोचलेले आहेत। ठाण्याच्या शाळेत जाऊन ते सध्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतात। चला शाळेत जाऊया असं म्हणत आज शाळेत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले, तर वाशीत देखील मनपा शाळेत गणेश नाईक सध्या पोहोचलेले आहेत। आपल्या पहिलीचे शाळा क्रमांक 23 मराठी पहिलीचे 5 मुलं वरती आली, त्यांना गुलाब पुष्प आपलं चॉकलेट या ठिकाणी देण्यात येत आहे आणि पहिलं पाऊल शाळा प्रवेशोत्सवा कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक हे सध्या पोहोचले। आता आम्ही पाहतोय की शाळा सुरू झालेल्या आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नर्सरी जे शिक्षण आहे ते इंग्रजी माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि आपण आज प्रवेशोत्सवचा कार्यक्रम होता त्या प्रसंगी उपस्थित देखील होता। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावं, त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्वच शाळांमध्ये मराठी सक्तीनं शिकवली जावी हा अट्टास मी पूर्वीच त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे आणि त्याची सुरुवात म्हणून आज वाशिममध्ये या महापालिकेची शाळा आहे त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून नर्सरीची सुरुवात झालेली आहे आणि ती महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये आहे। यावर्षी नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी पुढे वाढता MA, MSc आणि MCOM या स्तरापर्यंत सुद्धा हे शिक्षण त्याच पद्धतीने व्हावं अशी माझी इच्छा आहे। आज शाळेचा पहिला दिवस 15 जून या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत झालेलं आहे आणि एकूण महापालिकेची रुलिंग करणारी म्हणजे महापौर, उपमहापौर, अन्य सर्व नगरसेवक, प्रशासन आणि शिक्षण विभागाचे सर्व घटक म्हणजे मुख्याध्यापिका, शिक्षण सहाय्यक आयुक्त, उपायुक्त या सर्वांनीच या गोष्टीमध्ये अतिशय साकल्यानं सहभाग घेतलेला आहे। शाळा स्वच्छ राहावी, विद्यार्थ्यांना संस्कारित बनवावे, भविष्यकाळचा नागरिक घडवावा, देशाचा कणा व्हावं अशासाठीचे प्रयत्न चालले। त्या कार्यक्रमाला मी आलो आणि त्यांना शुभेच्छा। आता आपण एक मोठी गोष्ट देखील केलेली आहे की विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोफत कर। मी मान्य महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवक सांगितले की महासभेमध्ये हा ठराव घ्या, सर्व महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन मिळालं पाहिजे। त्याचबरोबर NMT मध्ये विना मूल्य त्या ठिकाणी प्रवास करता आला पाहिजे। नुसतं विद्यार्थ्यांना तर महानगरपालिकेच्या शिक्षकांना सुद्धा विनामूल्य त्या ठिकाणी प्रवास करता आला पाहिजे आणि तशा प्रकारचा निश्चितपणे ठराव होईल आणि ती कल्पना साकार होईल। दादा, आरोग्य सेवाचा शुभारंभ जो कार्यक्रम पार पडतो त्यामध्ये पुन्हा एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव डावलण्यात आलेलं आहे महानगरपालिकेच्या पत्रिकेत। मला काय त्या गोष्टी कल्पना आहे, आपण महापालिकेच्या आयुक्तांना विचार। दादा, असं वाटतंय का आपल्याला एकंदरीत पुन्हा एकदा भाजप शिवसेनेला टार्गेट करतात नवी मुंबई? हे बघा, त्या गोष्टीचे एकूण महायुतीच्या अनुषंगाने ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या पद्धतीने कारभार व्हावा अशी माझी इच्छा आहे। आता आपण मगाशी म्हटलं की प्रवेश निमंत्रण पत्रिका वगैरे मला कशी काही कल्पना, आपण मान्य आयुक्तांशी बोलून घ्या। दादा, पुढे नाराजगी वगैरे आहे का एकनाथ शिंदे साहेबांमध्ये? कसली नाराजगी, आता सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। सगळ्याच गोष्टी 100% म्हणजे आपल्याला मनासारख्या अशी अपेक्षा बनवायची गरज नाही। धन्यवाद। आपल्यासोबत वनमंत्री